नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आशा करतो की मागील तुमचे 2-3 व्हिडिओ जे बघून झालेले असतील तर ते तुम्हाला समजलेले असतील. आपण पाहत आहोत की ह्यूमन सर्क्युलेटरी सिस्टीम जी आहे ती 3 घटकांनी बनलेली आहे. त्यामध्ये पहिला महत्त्वाचा घटक म्हणजे ब्लड. त्यानंतर दुसरा घटक जो आहे त्याला म्हणतो आपण हार्ट. आणि तिसरा घटक जो आहे त्याला म्हणायचं ब्लड वेसल्स. आणि मग त्यामध्ये आर्टरी, व्हेन, कॅपिलरी याचा समावेश आपल्याला माहीत आहे. हो की नाही? तर आता आपण काय करणार आहोत, ह्या ब्लडच्या संदर्भात आपण माहिती ऑलरेडी घेतली आहे. ब्लडचे कॉम्पोनंट्स आपण पाहिलेत. त्यानंतर ब्लड क्लॉटिंग म्हणजे काय ते बघितले आपण. ब्लडचे फंक्शन्स म्हणजेच ब्लड सेलचे फंक्शन्स आपल्याला माहीत झाले आहेत. प्लाझ्माचं कंटेंट आपल्याला माहीत झालेलं आहे. आता आपल्याला हृदयाकडे वळायचं आहे. हृदयाचं स्ट्रक्चर समजावून घ्यायचं आहे. बहुतांशी तुम्हाला बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना माहीत असेल की हे हृदय हे आपलं 4 चेंबरचं बनलेलं आहे आणि त्याचं लोकेशन जे आहे ते आहे मिडियास्टिनममध्ये. छातीच्या पिंजऱ्यामध्ये दोन्ही लंग्सच्या मधोमध आपल्या हाताच्या मुठीच्या आकाराचं एवढं हे आपलं स्वतःचं हृदय आपल्याला पाहायला मिळतं. आणि ज्या ठिकाणी ते छातीमध्ये आहे त्या जागेला मिडियास्टिनम असं म्हणतात. सामान्यपणे आपल्या स्वतःच्या मुठीच्या आकाराचं एवढं हे हृदय आहे, मिडियास्टिनममध्ये असलेलं हृदय. आता या हृदयाचे भाग आपल्याला बघायचे आहेत. तर बघूया आपण हृदयाचे भाग. तरी इथे पहा, हे ब्लड सेल्स आपण स्टडी केल्यानंतर इथे आपल्याला काही क्युरिओसिटीचे प्रश्न दिलेले आहेत. खरोखर इंटरेस्टिंग क्वेश्चन्स आहेत. ब्लड क्लॉटिंग म्हणजे काय आणि केव्हा आणि कशी ते ब्लड क्लॉटिंग होतं आहे असा पहिला प्रश्न तुम्हाला दिला आहे. इम्युनिटी म्हणजे काय आणि इम्युनिटीचे प्रकार काय आहे हे तुम्हाला क्युरिओसिटी जाणून घ्यायचे आहे. हे भाग पुढे येणारच आहे आपल्याला स्टडीसाठी. त्यानंतर प्लेटलेट काउंट डिक्रीज केव्हा होतो, डेंग्यू पेशंटमध्ये का डिक्रीज होतो याचं पण कारण जाणून घ्यायचं आहे. नंतर पॅथोजेन जे आहे ट्रिपॅनोसोमा किंवा प्लाझ्मोडियम यांच्या इन्फेक्शननंतर आपली इम्युन सिस्टीम का फेल होते या बाबतीत देखील तुम्हाला क्युरिओसिटी जाणून घ्यायला पाहिजे. नंतर रिलेशन बिटवीन इम्युनिटी अँड ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन. नंतर मोनोसाइट्स कशा पद्धतीने अमिबॉइड मूवमेंट करतात किंवा फॅगोसायटोसिस कसं करतात आणि हाऊ डू मोनोसाइट्स मॉडिफाईड इंटू मॅक्रोफेजेस. तर खूप इंटरेस्टिंग असे प्रश्न दिलेले आहेत. या प्रश्नाचे उत्तरं तुम्हाला शोधायची आहेत. आता यातले काही प्रश्नाचे उत्तरवरती आहेत, परंतु काही प्रश्नाचे उत्तर तुम्हाला मात्र हे इंटरनेटवरनं शोधली पाहिजे. कोणत्याही सर्च इंजिनला, उदाहरणार्थ गुगल सर्च असेल त्याला तुम्ही हे जर टाकलं तर तुम्हाला याची उत्तरं सहजपणे मिळू शकतील. फक्त त्यासाठी तुम्हाला तुमचा वेळ दिला पाहिजे. ठीक आहे? तर आता आपण इकडे जाऊया पुढे हार्टकडे. तर यामध्ये हार्टमध्ये आपल्याला तर हार्ट जे आहे ह्युमन हार्ट इट्स अ पंपिंग ऑर्गन. ऑल ऑफ यू आर वेल नोन अबाउट दॅट. and of course it is reddish brown in color, hollow muscular organ, and it is roughly the size of own fist. आपल्या स्वतःच्या हाताच्या मुठीच्या इतका आहे आणि वजन त्याचं नॉर्मली द ॲव्हरेज वेट ऑफ द ह्युमन हार्ट इज 300 grams in male and 250 grams in female. And as earlier I have told you that it is located in the mediastinum. The space between the two lungs is called as mediastinum. हे जे हृदय आहे हे हृदय इट इज अ conical at the lower end, and this lower end is also called as apex and is having broader base. The conical end is slightly tilted to the left side and it rests above the diaphragm. म्हणजे काय तर आपल्या छातीमध्ये जी कॅव्हिटी आहे, पोट आणि छाती या दोघांच्या मध्ये डायफ्रॅम आडवा पडदा आहे, त्याला डायफ्रॅम असं म्हणतात. थोरॅसिक कॅव्हिटी आणि ॲब्डॉमिनल कॅव्हिटी त्याच्यामध्ये हा डायफ्रॅम आहे. तर त्या डायफ्रॅमवरती वरच्या बाजूनं म्हणजे थोरॅसिक रिजनच्या कॅव्हिटीमध्ये हे रेस्ट झालेलं आपल्याला हृदय पाहायला मिळतं. अँड इज स्लाइटली टुवर्ड द लेफ्ट साईड. थोडंसं लेफ्ट साईडच्या बाजूला आपल्याला हे पाहायला मिळतं. हृदयाचं आवरण जे आहे त्याच्या संदर्भात आपण पाहूया वॉल ऑफ द हार्ट. फर्स्ट ऑफ ऑल, द हार्ट इज एनक्लोज इन अ मेम्ब्रेनस सॅक विच इज कॉल्ड एज पेरिकार्डियम. हे संपूर्ण हृदय जे आहे ते पेरिकार्डियममध्ये वेल प्रोटेक्टेड आहे, सुरक्षित आहे.
मेम्ब्रेनस सॅक, त्याला म्हणायचं पेरिकार्डियम. आणि हा जो पेरिकार्डियम आहे, हा पेरिकार्डियम 2 लेयर्सचा बनलेला आहे. तो त्यातला पहिलं जे लेयर आहे त्याला म्हणायचं आउटर फायब्रस लेयर अँड द इनर सिरस पेरिटोनियम. तर इथे मी तुम्हाला हे एनलार्ज करून दाखवतो थोडंसं. फायब्रस पेरिकार्डियम, हा इथे आपल्याला शब्द दिसतोय, फायब्रस पेरिकार्डियम. आणि त्याच्या आतल्या बाजूला जो दिसतोय आपल्याला तो आहे सिरस पेरिकार्डियम. हा 2 नंबरला सिरस पेरिकार्डियम दिसतोय, सिरस पेरिकार्डियम. तर या 2 प्रकाराने हे बनलेलं आहे. हे 2 लेयर्सचं मिळून हे पेरिकार्डियम बनलेलं आहे, फायब्रस आणि सिरस पेरिकार्डियम. तर सिरस पेरिकार्डियम जे आहे ते सॉफ्ट आहे, मॉइस्ट आहे आणि इलॅस्टिक आहे. Serous pericardium is soft, moist and elastic, while the outer fibrous pericardium is formed of fibers. त्याच्यामध्ये टफ फायबर्स आपल्याला पाहायला मिळतात. सिरस पेरिकार्डियमचं जे आहे त्याची पुन्हा स्क्वॅमस इपिथेलियम या साहाय्याने ते बनलेलं आहे, या टिश्यूच्या साहाय्याने बनलेलं आहे ते. And it is further divisible into 2 layers, that is what parietal and visceral layer. Parietal layer आणि visceral layer असे 2 लेयर्स या ठिकाणी पाहायला मिळतात, parietal आणि visceral. तर इथे हे parietal पेरिकार्डियम आणि visceral पेरिकार्डियम असे 2 लेयर्स आपल्याला पाहायला मिळतात, parietal आणि visceral layer. The parietal layer of the serous pericardium are separated by a pericardial space. या दोघांच्या मध्ये पेरिकार्डियल स्पेस आहे. and this space is filled with a fluid which is called as pericardial fluid. And about 50 ml of pericardial fluid is present in between these 2 layers. This pericardial fluid acts as a shock absorber and protects the heart from the mechanical injuries. It also keeps the heart moist and it works as a lubricant. त्यानंतर या पेरिकार्डियमच्या आतल्या बाजूला हृदयाचं आवरण आहे. तुम्हाला मागे सांगितलं मी की दी हार्ट इज वेल प्रोटेक्टेड इन द पेरिकार्डियल सॅक. त्या पेरिकार्डियल सॅकला 2 लेयर्स, फायब्रस लेयर आणि सिरस लेयर, फायब्रस पेरिकार्डियम आणि सिरस पेरिकार्डियम. या संपूर्ण पेरिकार्डियमच्या आतमध्ये हृदय सुरू होतं. त्या हृदयाचं वॉल जे आहे, वॉल ऑफ द हार्ट इज फॉर्म्ड ऑफ 3 लेयर्स, 3 लेयर्सचं बनलेलं आहे ते. कोणते 3 लेयर्स आहेत तर त्यामध्ये बघा इथे दिसेल तुम्हाला 3 लेयर्स. दी फर्स्ट लेयर इज अ पेरिकार्डियम. पहिला लेयर काय आहे त्याचा, फर्स्ट लेयर इज कॉल्ड, सॉरी नॉट पेरिकार्डियम बट इपिकार्डियम. द मिडल लेयर इज मायोकार्डियम अँड दी इनर मोस्ट लेयर इज कॉल्ड ॲज दी एंडोकार्डियम. तर इथे बघा ह्या ठिकाणी आपल्याला हे पेरिकार्डियम पाहायला मिळते. त्यानंतर 2 नंबरला हे जो थिक लेयर आहे याला म्हणायचं मायोकार्डियम, की जे मायोकार्डियम कार्डियक मसल्सनी बनलेलं आहे. आणि आतलं जे लेयर आहे त्याला म्हणायचं एंडोकार्डियम. तर बघा इथे काय दिसते आपल्याला, तर हार्ट इज फॉर्म्ड ऑफ मायोकार्डियम. सो this myocardium is formed by cardiac muscles. You know, cardiac muscles are the unique muscles in the body, and these are located only in the wall of heart because they controls their own contraction and relaxation automatically. हृदयाच्या एकमेव मसल्स आहेत की ज्या मसल्स स्वतःचं आकुंचन आणि प्रसरण स्वतःच नियंत्रित करतात, आणि म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे, ॲटोनॉमस मसल्स. 3 प्रकार मसलचे आपल्याला माहिती आहेत, एक स्मूथ मसल, रफ मसल आणि तिसरा प्रकार कार्डियक मसल. त्यातल्या कार्डियक मसल फक्त हृदयामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. सो द हार्ट, वॉल ऑफ द हार्ट इज कन्सिस्टिंग ऑफ 3 लेयर्स, पेरिकार्डियम, सॉरी इपिकार्डियम, त्यानंतर मायोकार्डियम आणि एंडोकार्डियम. अँड होल हार्ट इज कवर्डेड बाय द पेरिकार्डियम, अँड दिस पेरिकार्डियम इज अगेन कन्सिस्टिंग ऑफ फायब्रस अँड परायटल लेयर, फायब्रस लेयर आणि परायटल लेयर. तर या पद्धतीने हे आपल्याला हृदयाचं आवरण सांगता येईल. तर इथे याचे जे घटक आहे, कंटेंट जे आहे, कोणत्या टिश्यूचं बनलेलं आहे ते आपल्याला दिलं आहे पहा. एपिकार्डियम इज फॉर्म्ड ऑफ सिंगल फ्लॅट स्क्वॅमस इपिथेलियम. मायोकार्डियम इज फॉर्म्ड ऑफ कार्डियक मसल्स आणि एंडोकार्डियम इज ऑल्सो फॉर्म्ड ऑफ स्क्वॅमस इपिथेलियम.
तर या पद्धतीने एपिकार्डियम आणि एंडोकार्डियम हे प्रोटेक्टिव्ह काम करतात, प्रोटेक्शनचं काम करतात. while the myocardium is responsible for the contraction and relaxation of the heart. तर या पद्धतीने आपल्याला हृदयाचं जे वॉल आहे त्याची माहिती इथे लक्षात घेता येईल. आता नीटमध्ये, MST-CET अशा प्रकारचे बारकावे किंवा बारकाईचे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात डिटेल्समध्ये, की बाबा हृदयाचं वॉल किती आवरणाचं बनलेलं आहे, किंवा पेरिकार्डियम किती लेअरचं बनलेलं आहे, पेरिकार्डियममधलं बाहेरचं आवरण जे त्याला काय म्हणायचं, आतलं आवरण त्याला काय म्हणायचं, किंवा हार्ट वॉलमध्ये किती लेअर्स आहेत, त्यातलं आउटर लेअरला काय म्हणायचं, मधल्या लेअरला काय म्हणायचं, आणि आतल्या लेअरला काय म्हणायचं, इनर लेअरला काय म्हणायचं. या पद्धतीने याच्यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात, म्हणून हे महत्त्वाचं आहे. ठीक आहे. तर पुढचा पॉईंट याच्यामध्ये हृदयाच्याच संदर्भातला आपला पुढचा पॉईंट काय आहे, द एक्सटर्नल स्ट्रक्चर ऑफ द ह्युमन हार्ट. या ठिकाणी आपल्याला एक्सटर्नल स्ट्रक्चर हे स्टडी करायचं आहे. सो दिस वॉट एक्सटर्नल स्ट्रक्चर. त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला काय, तर स्ट्रक्चर ऑफ हार्ट दाखवण्यापूर्वी मी तुम्हाला काही इथे डायग्राम्स दाखवणार आहे, काही पिक्चर्स दाखवणार आहे हृदयाचे. तर ते एकदा बघून घेऊया आपण. तर या ठिकाणी बघा, या हृदयाचं एक्झॅक्ट लोकेशन आपल्याला दाखवले. पहा, दोन्ही लंग्सच्या मध्ये असलेलं आहे हृदय आहे, आणि त्या हृदयापासून निघालेली मोठी ब्लड वेसल, त्याला एओर्ट असं नाव आहे, ती इथे आपल्याला दर्शवलेली दिसते. त्यानंतर इथे हे मीडियास्टिनम आणि त्याच्यामध्ये असलेलं हे हृदय, आणि एक्झॅक्ट लोकेशन ऑफ द हार्ट विच इज प्रेझेंट इन द थोरॅसिक केज. ही जी आहे छातीचा पिंजरा म्हणजे थोरॅसिक केज आहे, आणि या थोरॅसिक केजमध्ये रक्तवाहिन्या हृदयाकडे घेऊन येणाऱ्या रक्तवाहिन्या आणि हृदयापासून दूर नेणाऱ्या रक्तवाहिन्या म्हणजे आर्टरीज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर हे डायग्राम जे आहे ते तुम्हाला सामान्यपणे हृदयाचं लोकेशन लक्षात घेण्यासाठी महत्त्वाचं आहे. आता ही एक डायग्राम आहे पहा. तर या डायग्रामचं थोडंसं अवलोकन आपल्याला करायचं आहे, म्हणजे तुम्हाला हृदयाचं एक्सटर्नल स्ट्रक्चर कळेल. मला नाही वाटत तुमच्यापैकी काही लोकांना कुणाला असं नाही असणार की माहीत नाही त्याला हृदयाचं स्ट्रक्चर, कारण 9वी-10वीमध्ये हे तुम्हाला थोडंसं शिकवलेलं आहे. तर हृदय जे आहे आपलं हे 4 चेंबरचं बनलेलं आहे. त्याच्यामध्ये वरचे 2 चेंबर जे आहेत त्याला ॲट्रिया असं म्हणतात, सिंग्युलर इज ॲट्रियम, आणि खालचे 2 चेंबर आहेत तर ह्याला वेंट्रिकल्स असं म्हणतात. मला मगाशी मी सांगितलं होतं की लोअर साईडला त्याला थोडा कोनिकल अपेक्स आहे. हा कोनिकल अपेक्स या ठिकाणी आपल्याला दिसतो, हा जो अपेक्सचा पार्ट दिसतो हा, आणि वरचा जो पार्ट आहे तो कसा आहे, हा ब्रॉड पार्ट आहे. तर या पद्धतीने हे हृदय 4 चेंबर असलेलं, आणि व्हर्टिकली इट इज डिवायडेड टू राईट अँड लेफ्ट रिजन. तर राईट पार्ट जो आहे तो इथे ब्लू रंगाने दाखवलेला आहे, आणि हा लेफ्ट पार्ट जो आहे तो समॉट रेड कलरने असं दाखवलेला आहे. तर इथे दाखवण्याचा उद्देश काय आहे, तर लेफ्ट साईडला जे आहे ते ऑक्सिजनेटेड ब्लड असणार आहे, आणि राईट साईडला आपल्या हृदयाचं काय असतं, डिऑक्सिजनेटेड ब्लड असतं. तर या पद्धतीने हे 4 चेंबर अगोदर तुम्ही लक्षात घ्या. देर आर 4 चेंबर्स इन द ह्युमन हार्ट, 2 ॲट्रिया, 2 वेंट्रिकल्स. राईट ॲट्रियम, right ventricle, left atrium, left ventricle. The right side is consisting of deoxygenated blood, while the left side is consisting of oxygenated blood. इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की 2 ॲट्रियामध्ये सेप्टम आहे, त्याला ॲट्रियल सेप्टम असं म्हटलेलं आहे पहा, इंटर ॲट्रियल सेप्टम. त्यानंतर दोन्ही ॲट्रिया आणि दोन्ही वेंट्रिकल्स या दोघांच्या मध्ये सुद्धा काय पडदा आहे आडवा, त्याला म्हणतात ॲट्रिओ वेंट्रिक्युलर सेप्टम. काय म्हणायचं, atrioventricular septum. And in between the ventricles there is again a thick septum which is called as a ventricular septum. या ठिकाणी ही ventricular septum पाहायला मिळेल. तर या पद्धतीने 4 चेंबर, आणि या 4 चेंबरच्या मध्ये असलेली जी काही भित्तिका आहे म्हणजे सेप्टम आहे, त्या सेप्टमची नावं तुम्हाला इथं लक्षात आली असतील. आता इथे हे एक्सटर्नल व्ह्यू आहे. आता हा जो मगाशी आपण दाखवला हा जो आहे हा इंटरनल व्ह्यू आहे, एक डायग्रामॅटिक प्रेझेंटेशन आहे. प्रत्यक्षात हृदयाचं असं स्ट्रक्चर असणार नाही, अलग लक्षात. हे आपल्याला समजण्यासाठी दाखवलेलं स्ट्रक्चर आहे. प्रत्यक्षामध्ये आपण जर पाहिलं तर हे बाह्य म्हणजे एक्सटर्नल स्ट्रक्चरमध्ये या पद्धतीने आपल्याला ह्युमन हार्ट दिसेल. तर काय दिसते या ठिकाणी,
इथे बघा, हे जे दोन चेंबर दाखवले आहेत त्याला म्हणायचं ऑरिकल्स, दोन ॲट्रिया किंवा ऑरिकल. आणि खालच्या बाजूला वेंट्रिकल दिसेल. हे कोनिकल अपेक्स असलेलं जे आहे, इथे अपेक्स हे नाव दिलेलं आहे बा, हे दिसतंय ना लास्ट. तर हे जे आहे हे वेंट्रिकल आहे. त्यानंतर रेड कलरची जी ब्लड वेसल दाखवली मोठी, त्याला एओर्टा असं म्हटलेलं आहे. अँड दॅट एओर्टा इज अरायझिंग फ्रॉम दी लेफ्ट वेंट्रिकल बिकॉज इट इज सप्लाइंग ऑक्सिनेटेड ब्लड टुवर्ड द बॉडी पार्ट. आणि ह्या ब्लू रंगाच्या ज्या दाखवल्या त्या पल्मोनरी आर्टरीज आहेत. तर दोन बाजूने दोन पल्मोनरी आर्टरी आलेले आहेत, एक लेफ्ट पल्मोनरी आर्टरी आणि एक राईट पल्मोनरी आर्टरी. अंडरस्टूड? सो दीज pulmonary arteries brings about the मी सांगत होतो तुम्हाला की ही जी लेफ्ट आणि राईट पल्मोनरी आर्टरी आहे, ही लेफ्ट आणि राईट पल्मोनरी आर्टरी ब्लू कलरचे दाखवलेली. These two blood vessels mainly supplies the deoxygenated blood toward the lungs for oxygenation. तर मी तुम्हाला सांगितलं की वेंट्रिकल्स, लेफ्ट वेंट्रिकलमधून निघणारा एओर्टा आणि राईट व्हेंट्रिकलमधनं निघणारी पल्मोनरी आर्टरी, या दोन्ही काय आहेत? ब्लड सप्लाय करणाऱ्या ब्लड वेसल्स आहेत. फक्त फरक एवढाच आहे की लेफ्ट व्हेंट्रिकलपासून निघणारा एओर्टा हा शरीराच्या वेगळ्या भागांकडे शुद्ध रक्त पुरवतो, म्हणजे ऑक्सिनेटेड ब्लड पुरवतो. आणि पल्मोनरी आर्टरी जी आहे ती लंग्सकडे, हृदयाकडून लंग्सकडे डिऑक्सिनेटेड ब्लड हे ऑक्सिजन ॲड करण्यासाठी लंग्सकडे पाठवत असते किंवा घेऊन जात असते. हा झाला वेंट्रिकलचा पासून निघणाऱ्या दोन ब्लड वेसलचा अभ्यास. आता ॲट्रिया ज्या आहेत त्या ॲट्रियामध्ये बघा, इथे आपल्याला या ॲट्रियामध्ये ही पल्मोनरी व्हेन्स दाखवले बघा, लेफ्ट पल्मोनरी व्हेन्स. हे लेफ्ट ॲट्रियम इथे दाखवलेलं आहे, हो की नाही? तर लेफ्ट पल्मोनरी व्हेन आहे. तसंच या बाजूला राईट पल्मोनरी व्हेन्स दिसतील बघा, ह्या राईट पल्मोनरी व्हेन्स. इथे हे राईट ॲट्रियम आहे, दिस वॉट राईट ॲट्रियम. तर पहिल्यांदा लेफ्टच्या बाबतीत बघूया आपण. इथे लेफ्टमध्ये कुठलं ब्लड असतं? तर ऑक्सिनेटेड ब्लड असतं. म्हणून या ठिकाणी लेफ्ट पल्मोनरी व्हेन ज्या आहेत ह्या लेफ्ट लंगकडनं आलेल्या आहेत. अँड दे कॅरीज दी ऑक्सिनेटेड ब्लड टुवर्ड द लेफ्ट ॲट्रियम. लेफ्ट ॲट्रियममध्ये ऑक्सिनेटेड ब्लड आणण्याचं काम ह्या लेफ्ट पल्मोनरी व्हेन्स करत असतात. त्याच वेळेला इकडे राईट साईडला राईट ॲट्रियममध्ये या ज्या राईट पल्मोनरी व्हेन्स आहेत, या राईट पल्मोनरी व्हेन्स राईट लंग्सकडनं आलेल्या आहेत आणि त्या राईट ॲट्रियममध्ये right pulmonary veins, they are also coming from the right lung and opening into this left atrium. तर दोन्ही लंग्सकडनं अशा प्रत्येकी दोन दोन या पल्मोनरी व्हेन्स आलेल्या आहेत आणि त्या शुद्ध रक्त म्हणजे ऑक्सिनेटेड ब्लड हे त्या लेफ्ट ॲट्रियममध्ये घेऊन येतात. आता इकडे जाऊया या राईट ॲट्रियमच्या संदर्भामध्ये. तर राईट ॲट्रियम जे आहे त्या राईट ॲट्रियममध्ये इथे ही वरच्या बाजूला मोठी ब्लड वेसल दिसते, त्याला नाव दिले पाहिजे सुपेरियर व्हेना कॅवा. दिसते की सुपेरियर व्हेना कॅवा, इट्स अ लार्ज ब्लड वेसल. आणि खालच्या बाजूला एक मोठी ब्लड वेसल आहे, त्याला नाव आहे इन्फेरियर व्हेना कॅवा. तर ही जी इन्फेरियर व्हेना कॅवा आणि सुपेरियर व्हेना कॅवा आहेत, या दोन मोठ्या ब्लड वेसल आहे की ज्या दोन मोठ्या ब्लड वेसल्स शरीराच्या वेगवेगळ्या अवयवाकडनं डिऑक्सिजनेटेड ब्लड म्हणजे ऑक्सिजन वापरलेलं ब्लड, कमी असलेलं ऑक्सिजन कमी असलेलं ब्लड हे या राईट एट्रियमकडे घेऊन येतात. सुपेरियर व्हेना केव्हा कॅरीज दी ब्लड फ्रॉम दी अप्पर पार्ट्स ऑफ द बॉडी, म्हणजे हृदयाच्या वरचा जो भाग आहे, शोल्डर असतील, हात असतील किंवा हेड असेल, हेडमधले ऑर्गन्स असतील, या सगळ्यांच्याकडनं डिऑक्सिजनेटेड ब्लड कलेक्ट करते. तर ही इन्फिरियर व्हेना केव्हा अगदी पायापासनं आलेल्या भागांच्याकडनं हे ब्लड कलेक्ट करत असते. या पद्धतीने राईट ॲट्रियम कलेक्ट दी डिऑक्सिजनेटेड ब्लड while the left atrium collect the oxygenated blood. आता हे ॲट्रियम जे आहे, दोन्ही ॲट्रियम
रिस्पेक्टिव्ह व्हेंट्रिकलमध्ये ओपन होतं. म्हणजे काय, लेफ्ट ॲट्रियम ओपन्स इंटू द लेफ्ट व्हेंट्रिकल अँड दी राईट ॲट्रियम ओपन्स इंटू दी राईट व्हेंट्रिकल. ओके, ते मागच्या डायग्राममध्ये तुम्हाला दाखवलं आहे बघा, इथे इथे दिसेल तुम्हाला पाहिजे. राईट ॲट्रियम ओपन्स इंटू राईट व्हेंट्रिकल आणि लेफ्ट ॲट्रियम ओपन्स इंटू दी लेफ्ट व्हेंट्रिकल, या पद्धतीने. आणि या लेफ्ट व्हेंट्रिकलपासून निघाला एओर्टा आणि राईट व्हेंट्रिकलपासून निघाला पल्मोनरी आर्टरी. कळालं. इथे ह्या दोन ब्लड वेसल दाखवल्या आहेत. ही जी आहे सुपिरियर वेना केव्हा आणि इन्फिरियर वेना केव्हा. तर या दोन्ही ब्लड वेसल काय करतात, त्या राईट ॲट्रियममध्ये अशुद्ध रक्त घेऊन येतात किंवा डिऑक्सिडेटेड ब्लड घेऊन येतात अँड दॅट इज पास्ड इन टू द राईट व्हेंट्रिकल. ह्या राईट व्हेंट्रिकलमध्ये पास केलं जातं. तसंच लेफ्ट ॲट्रियममध्ये आलेलं जे काही शुद्ध ब्लड आहे पाहिजे, दोन पल्मोनरी व्हेन्स आपल्याला दिसतात की ज्या शुद्ध रक्त घेऊन येतात लंग्सकडनं. इकडच्या बाजूनं आलेल्या या लेफ्ट साईडच्या दोन पल्मोनरी व्हेन्स आहेत. इकडच्या बाजूला दोन गोल दाखवले ते आहे राईट साईडचे असलेले पल्मोनरी व्हेन्स. सो सच 4 pulmonary veins from the lungs carries oxygenated blood and that oxygenated blood is transported into the or passed into the left ventricle and then from left ventricle it is passed through the aorta. Isn't it? aorta मधनं ते कुठं पास केलं जातं, तर बॉडी पार्ट्सकडे. हे बघा इथे तुम्हाला दिसेल पहा, हा थोडा इंटरनल स्ट्रक्चरचा भाग आहे. तर हाही तुमच्या लक्षात घेण्यासारखा पार्ट आहे किंवा तुम्हाला हा लक्षात येईल. आपण पाहतोय खरं म्हणजे एक्सटर्नल स्ट्रक्चर. इथे काय बघायचं आहे आपल्याला, हे एक्सटर्नल स्ट्रक्चर बघायचं आहे. तर त्याकरता आपल्याला पहिल्यांदा हृदयाचे बेसिक पार्ट्स समजणं गरजेचं आहे. सगळे पार्ट्स आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे आणि हृदयाला कोणकोणता पार्ट ब्लड सप्लाय करतो हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. तर या पद्धतीने आपल्याला इथे समजावून घेता येईल. ह्या सगळ्या डायग्राम जर तुम्ही पाहिला तर या डायग्राममध्ये काय दिसेल आपल्याला, तर हृदयाचे 4 चेंबर दिसतात. हृदयाच्या 4 चेंबरमधले वरचे 2 चेंबर जे आहे त्याला म्हणायचं ॲट्रिया आणि खालचे 2 चेंबर जे आहे त्याला म्हणायचं अपेक्षा बाजूला असलेले, तर त्याला म्हणायचं व्हेंट्रिकल्स. तर एक्सटर्नल स्ट्रक्चरमध्ये या पद्धतीने आपल्याला हे 4 चेंबर्स आणि प्रत्येक चेंबरला जी काही ब्लड वेसल अटॅच झालेली आहे तिचं नाव आपल्याला माहीत पाहिजे. तर बघूया प्रत्येक थोडंसं रिवाईज करू आपण. तर लेफ्ट ॲट्रियम जे आहे त्याला कोणत्या ब्लड वेसल येऊन मिळतात, तर पल्मोनरी व्हेन्स. कुठल्या येतात, हे बघा इथे पल्मोनरी व्हेन्स, लेफ्ट पल्मोनरी व्हेन अँड राईट पल्मोनरी व्हेन दिसते का. या दोन्ही इथे या ॲट्रियममध्ये येऊन ओपन होतात. त्यानंतर लेफ्ट व्हेंट्रिकलमधनं कुठली ब्लड वेसल बाहेर निघते आहे, तर हा जो आहे हा एओर्टा. कुठला आहे, एओर्टिक आर्च. काय म्हणायचं त्याला, एओर्टिक आर्च ही बाहेर आलेली आहे. त्यानंतर राईट ॲट्रियममध्ये कुठल्या ब्लड वेसल येत आहेत, तर ह्या 2 मोठ्या ब्लड वेसल येत आहेत. त्याला म्हणायचं सुपेरियर व्हेना केव्हा आणि इन्फेरियर व्हेना केव्हा. त्याला प्री केव्हाला आणि पोस्ट केव्हाला असंही म्हणतात. सुपेरियर व्हेना केव्हा आणि इन्फेरियर व्हेना केव्हा. या काय करतात, डिऑक्सिडेटेड ब्लड घेऊन येतात. आणि राहिलं काय आता मग, राईट व्हेंट्रिकल. तर राईट व्हेंट्रिकलमधलं कुठली ब्लड वेसल बाहेर येते, तर ही आहे पल्मोनरी आर्टरी. दिस पल्मोनरी आर्टरी carries the deoxygenated blood toward the lung for oxygenation. तर या पद्धतीने हृदय, त्याची 4 चेंबर्स आणि त्याच्या प्रत्येक चेंबरला असलेली ब्लड वेसल हे तुम्हाला अगोदर येणं गरजेचं आहे. आणि मग नंतर इथं एक्सटर्नल स्ट्रक्चरमध्ये पहा तुम्हाला हे हृदयाला स्वतःला ब्लड सप्लाय करणारी ब्लड वेसल पाहायला मिळते, करोनरी आर्टरी. त्याचप्रमाणे करोनरी व्हेन देखील तुम्हाला पाहायला मिळेल. करोनरी आर्टरी, लेफ्ट अँड राईट करोनरी आर्टरी, त्यानंतर करोनरी व्हेन्स त्या ठिकाणी असतील. या पद्धतीने आपल्याला हे एक्सटर्नल स्ट्रक्चरमध्ये हे स्टडी करताना हा भाग पाहणं गरजेचं आहे. तर इथे पहा एक्सटर्नल स्ट्रक्चरमध्ये परत एकदा आपल्या पुस्तकात दिल्याप्रमाणे आपण पाहूया थोडासा भाग, म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि अभ्यास करताना त्याचा उपयोग होईल. तर 4 चेंबरचा हार्ट आहे. त्यामध्ये सुपेरियर चेंबर्स आर कॉल्ड ॲज ॲट्रिया अँड लोअर इन्फेरियर चेंबर्स आर कॉल्ड ॲज व्हेंट्रिकल्स. ॲट्रिया आर सेपरेटेड फ्रॉम द व्हेंट्रिकल्स बाय द कोरोनरी सल्कस ऑर ॲट्रिओ व्हेंट्रिक्युलर ग्रूव्ह. म्हणजे काय, या दोघांच्यामध्ये इथे ग्रूव्ह आहे. 2 ॲट्रिया आणि 2 व्हेंट्रिकल यांच्यामध्ये असलेला ग्रूव्ह जो आहे त्याला काय म्हणायचं, ॲट्रिओ व्हेंट्रिक्युलर सल्कस. अलग लक्षात, ॲट्रिओ व्हेंट्रिक्युलर सल्कस किंवा ग्रूव्ह, ॲट्रिओ व्हेंट्रिक्युलर ग्रूव्ह किंवा कोरोनरी सल्कस. त्याचप्रमाणे 2 व्हेंट्रिकल्सच्या मध्ये देखील काय आहे, बाय
they are separated by grooves which are called as the anterior and posterior interventricular sulci. तर या पद्धतीने दोन व्हेंट्रिकल्समध्ये इंटरव्हेंट्रिक्युलर सल्सा पाहायला मिळतं. करोनरी आर्टरी आणि करोनरी व्हेन्स रन्स थ्रू द सल्साय. करोनरी आर्टरी आणि करोनरी व्हेन म्हणजे काय, या हृदयाला स्वतःला रक्त पुरवठा करणारी ती करोनरी आर्टरी, आणि हृदयापासून अशुद्ध रक्त म्हणजे डिऑक्सिनेटेड ब्लड पुन्हा हृदयात पोचवणारी तिला म्हणायचं करोनरी व्हेन. तर या सल्सामधनं आपल्याला गेलेल्या पाहायला मिळतात. त्यानंतर पल्मोनरी ट्रंक अरायजेस फ्रॉम दी राईट व्हेंट्रिकल अँड एओर्टा फ्रॉम दी लेफ्ट व्हेंट्रिकल. आता ही मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलंच आहे. प्रत्येक चेंबरपासून कुठली ब्लड व्हेसल निघते ती इथे तुम्हाला दिसते. त्यानंतर इथे आपल्याला एओर्टा इज डिव्हिजिबल इंटू 3 रिजन्स. हा एक ॲडिशनल पॉईंट आपल्याला लक्षात घेता येईल. 3 रिजनमध्ये तो विभाजित झाला. एक असेंडिंग एओर्टा वरती गेलेला, त्यानंतर सिस्टमिक आर्च आणि डिसेंडिंग एओर्टा. म्हणजे काय, थोडक्यात हृदयापासून हा जो एओर्टा वरती निघाला याला 3 ब्रांचेस आहेत. एक ब्रांच गेली ती हेड रिजनकडे, दुसरी ब्रांच गेली ती शोल्डरकडे, आणि तिसरी जी ब्रांच आहे त्याला काय म्हणतो आपण डिसेंडिंग एओर्टा. तर हा डिसेंडिंग एओर्टा कुठे जाणार आहे, शरीराच्या खालच्या भागाकडे. त्यानंतर लिगामेंटम आर्टेरियोसम जॉईन्स दी पल्मोनरी ट्रंक अँड एओर्टिक आर्च. इट इज द रेमनंट ऑफ एम्ब्रियोनिक डक्ट कॉल्ड एज डक्टस आर्टेरियोसस. बालपणामध्ये गर्भावस्थेनंतर बाळाचा जन्म झाल्यानंतर हे दोन्ही ब्लड व्हेसल जे आहे पल्मोनरी ट्रंक आणि एओर्टिक आर्च आहे एका वेस्टर्नामध्ये आहे. दॅट इज व्हॉट कॉल्ड ॲज लिगामेंटम आर्टेरियोसम. तर त्याला डक्टस आर्टेरियोसस असं म्हणतात. The aortic arch gives out 3 arteries. That is what? Brachiocephalic artery, left common carotid artery आणि subclavian artery. तर या सगळ्या ज्या ब्लड व्हेसल्स आहेत या ब्लड व्हेसल्स हेड रिजनकडे जाणाऱ्या ब्लड व्हेसल्स आहेत, आर्टरीज आहेत. द राईट एट्रियम रिसिव्ह द सुपेरियर अँड इन्फेरियर व्हेना केव्हा. मगाशीच तुम्हाला दाखवलं ते डायग्राममध्ये. निळ्या रंगाच्या 2 मोठ्या ब्लड व्हेसल्स, एक वरून आलेली आहे ती याला म्हणायचं सुपेरियर व्हेना केव्हा, आणि खालून आलेली तिला म्हणायचं इन्फेरियर व्हेना केव्हा. आणि पल्मोनरी व्हेन ज्या आहेत त्या लेफ्ट ॲट्रियममध्ये ओपन होतात, की ज्या पल्मोनरी व्हेन्स काय करतात, हृदयाकडे लंग्स काढून ऑक्सिनेटेड ब्लड हे आणत असतात. तर ही जी डायग्राम आहे ही आपल्याला पुस्तकात दिलेली ही व्हेंट्रल व्ह्यू आहे आणि हा डॉर्सल व्ह्यू आहे. तर व्हेंट्रल व्ह्यू म्हणजे काय, तर आपल्या छातीच्या बाजूने जर ओपन केला तर आपल्याला हृदय या पद्धतीने दिसेल. आणि डॉर्सल व्ह्यू म्हणजे काय, पाठीच्या बाजूने, ज्या बाजूने वर्टिबल कॉलम आहे त्या बाजूने आपल्याला हृदय या पद्धतीने दिसेल. सो इज व्हॉट दी एक्सटर्नल स्ट्रक्चर ऑफ दी ह्युमन हार्ट. त्यानंतर आपल्याला जायचं आहे पुढे इंटरनल स्ट्रक्चर ऑफ ह्युमन हार्ट. आता इंटरनल स्ट्रक्चरसाठी तुम्हाला मगाशी मी डायग्राम दाखवलेलेच ऑलरेडी. तर त्या ज्या डायग्राम आहेत त्याचाच रेफरन्स इथे आपल्याला आहे. तर ही जी डायग्राम दिसते आहे यामध्ये इंटरनल स्ट्रक्चर आपल्याला क्लिअर दिसते बघा. तर काय पहिला मुद्दा काय, ॲट्रियाच्या बाबतीमध्ये इंटरनल स्ट्रक्चरमध्ये. तर ज्या ॲट्रिया आहेत ह्या थिनवॉल्ड आहे. ॲट्रियाचं आवरण हे अत्यंत पातळ असतं आणि व्हेंट्रिकलचं आवरण हे जाड असतं. ॲट्रिया रिसिविंग चेंबर, मगाशी चर्चा केल्याप्रमाणे ॲट्रिया ज्या आहेत त्या काय करतात, रक्त रिसिव्ह करण्याचं काम करतात. म्हणजे लेफ्ट ॲट्रियम असेल तर त्यामध्ये ऑक्सिजनेटेड ब्लड येईल आणि राईट ॲट्रियम जर असेल तर त्याच्यामध्ये डिऑक्सिजनेटेड ब्लड येईल. ओके, त्या पद्धतीने ॲट्रिया आर द रिसिविंग चेंबर्स. एक महत्त्वाची गोष्ट इंटरनल स्ट्रक्चरमध्ये 2 ॲट्रिया इंटर ऑरिक्युलर किंवा ॲट्रियल सेप्टमने सेपरेट झालेले आहेत. इंटर ॲट्रिक्युलर और ऑरिक्युलर सेप्टम हॅज अन ओव्हल डिप्रेशन कॉल्ड ॲज फोसा ओव्हॅलिस. इट इज द रेमनंट ऑफ द एम्ब्रियॉनिक ॲपर्चर कॉल्ड ॲज फोरामेन ओव्हॅलिस. तर गर्भाशयात असताना, आईच्या पोटात असताना आईच्याकडनं जी काही ब्लड सप्लाय होतं त्या ठिकाणी ही ब्लड व्हेसल जोडली, त्याला म्हणजे फोरामेन ओव्हॅलिस. सुपेरियर व्हेना केव्हा आणि इन्फेरियर व्हेना केव्हा ज्या आहेत अँड दी कोरोनरी सायनस दॅट ओपन्स इन टू द राईट ॲट्रियम. तर इथे तुम्हाला हे बघायला मिळू शकेल. हे बघा, हे आहे लेफ्ट ॲट्रियम. इथे काय दिसते, लेफ्ट ॲट्रियम कुठे आहे, या
ठिकाणी. त्याच्यामध्ये या 2 ब्लड वेसल्स आलेले आहेत लेफ्ट साईडच्या लेफ्ट पल्मोनरी वेन्स. त्याच पद्धतीने राईट साईडला राईट पल्मोनरी वेन्स ओपन होणार. इकडे हे आहे राईट ॲट्रियम. तर राईट ॲट्रियममध्ये काय झालेलं आपल्याला, ही मोठी ब्लड वेसल ओपन झालेली आहे. हिला काय म्हणायचं, सुपेरियर वेना कॅवा, ही ओपन झाली. त्यानंतर ही खालच्या बाजूला असलेली इन्फेरियर वेना कॅवा ही ओपन झालेली आहे. अरे लक्षात. आणि फोसा ओव्हॅलिस त्या ठिकाणी ओपन झालेले दिसते आपल्याला. तर या पद्धतीने एट्रियमच्या बाबतीमध्ये आपल्याला या ओपनिंग्स ऑफ दीज ब्लड वेसल्स यू कॅन ऑब्झर्व. आता इथे ओपनिंग ऑफ पोस्ट कॅव्हल इज गार्डेड बाय युस्टेशियन वॉल्व while the Tabasian valve guard the opening of coronary sinus into right atrium. करोनरी सायनस म्हणजे काय, तर हृदयाकडनं येणारं डिऑक्सिनेटेड ब्लड या कोरोनरी सायनसमधनं राईट एट्रियममध्ये पास केलं जातं. आणि त्या ठिकाणी काय असतं, टबेशियन वॉल्व आहे, टेबेशियन वॉल्व. इट प्रिव्हेंट द बॅकफ्लो ऑफ ब्लड. डिऑक्सिनेटेड ब्लड एकदा हृदयाकडनं या राईट ॲट्रियममध्ये आलं की ते परत पुन्हा तिकडे हृदयाकडे जाऊ दिलं जात नाही. त्याच पद्धतीने पोस्ट कॅव्हल व्हेन जे आहे, म्हणजे इन्फिरियर वेना कॅवा, हिलासुद्धा काय आहे, युस्टेशियन वॉल्व आहे. म्हणजे बाई ती दाखवली आपण या ठिकाणी. तर ही युस्टेशियन वॉल असलेली आपल्याला दिसेल. और अदरवाइज आय कॅन शो यू अनदर डायग्राम विच मे शो दिस वॉल्व्स. तर हे वॉल्व्स तुम्हाला त्या ठिकाणी दिसू शकतील. हां, इथे बघा. सी हिअर यू कॅन ऑब्झर्व दिस इज इन्फेरियर वेना कॅवा आणि ही सुपेरियर वेना कॅवा. त्याच्यामध्ये युस्टेशियन वॉल्व्स असतात की जे युस्टेशियन वॉल्व काय करतात, इन्फेरियर वेना कॅवाकडनं आलेलं ब्लड पुन्हा रिटर्न न जाऊ दिले जात. किंवा सुपेरियर वेना कॅवाचा हा बाण दर्शवला आहे, या बाणानं इकडे हृदयाकडेच रक्त आले, त्याला पुन्हा पाठीमागं परवानगी नाही. आलं लक्षात. या पद्धतीने इट प्रिव्हेंट द बॅकफ्लो ऑफ ब्लड. तर करोनरी सायनस देखील या राईट ॲट्रियममध्ये आहे. इकडे लेफ्ट ॲट्रियम दिसते, हे राईट ॲट्रियम आहे, ठीक आहे नाही. त्याचप्रमाणे या राईट ॲट्रियममध्ये या 2 ब्लड वेसल्स अलॉंग विथ दी करोनरी सायनस ओपन झालेलं आपल्याला इथे दिसेल. त्या पद्धतीने ही डायग्राम आपल्याला महत्त्वाची आहे. त्यानंतर बोथ द ॲट्रिया ओपन्स इन टू द व्हेंट्रिकल ऑफ रिस्पेक्टिव्ह साईड बाय द ॲट्रिओ व्हेंट्रिक्युलर ॲपर्चर. दोन्ही ॲट्रिया त्यांच्या स्वतःच्या बाजूच्या व्हेंट्रिकलमध्ये ओपन होतात प्रत्येकी. तर ती जी ओपनिंग आहे त्याला काय म्हणायचं, ॲट्रिओ व्हेंट्रिक्युलर ओपनिंग. अँड दीज ओपनिंग्स आर गार्डेड बाय कस्पिड वॉल्व्स. आता हे जे कस्पिड वॉल जे आहेत ते देखील इथे दाखवलेले आहेत पहा. तर लेफ्ट साईडला असलेला जो वॉल आहे त्याला म्हणायचं बायकस्पिड वॉल आणि राईट साईडला जो असलेला आहे त्याला काय म्हणायचं, ट्रायकस्पिड वॉल. हे बघा इथे हे राईट साईडला ट्रायकस्पिड वॉल दाखवलेला आहे. त्याला 3 कस्प असतात म्हणून त्याला ट्रायकस्पिड म्हटलेलं आहे. आणि इकडे या बाजूला हा मिट्रल वॉल किंवा बायकस्पिड वॉल. इथे 2च कस्प आहेत. म्हणजे लेफ्ट साईडला लेफ्ट ॲट्रियम ओपन्स इन टू द लेफ्ट व्हेंट्रिकल बाय दी ॲट्रिओ व्हेंट्रिक्युलर ओपनिंग विच इज गार्डेड बाय बायकस्पिड वॉल और मिट्रल वॉल्व. Similarly, the right atrium opens into the right ventricle by the opening which is called as atrioventricular opening which is guarded by tricuspid wall. तर हे वॉल्व महत्त्वाचे आहेत. त्याच पद्धतीने इथे ही जी पल्मोनरी आर्टरी आहे की जी लंग्सकडे रक्त घेऊन जाते राईट व्हेंट्रिकलच्या मार्फत ऑक्सिजनेशनसाठी, तर यालासुद्धा काय आहेत, युस्टेशियन वॉल्व्ज आहेत. दे ऑल्सो प्रिव्हेंट दी बॅकफ्लो ऑफ दी ब्लड टुवर्ड दी हार्ट. हृदयाकडनं एकदा ब्लड लंग्सकडे निघालं की ते परत पुन्हा रिटर्न हृदयाकडे येणार नाही. अशा पद्धतीची प्रत्येक ब्लड वेसलला काय आहे रचना आपल्याला केलेली पाहायला मिळते. ट्रायकस्पिड आणि बायकस्पिड वॉल हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. तर बायकस्पिड वॉल हा लेफ्ट साईडला आहे, लेफ्ट ॲट्रियम आणि लेफ्ट व्हेंट्रिकल या दोघांच्यामध्ये. आणि ट्रायकस्पिड वॉल जो आहे तो राईट ॲट्रियम आणि राईट व्हेंट्रिकलच्या मध्ये आहे. इट प्रिव्हेंट द बॅक फ्लो ऑफ ब्लड टुवर्ड द एट्रियम. कारण एट्रियम एकदा ब्लडनी भरलं की ते ब्लड कुठं पास केलं जातं, व्हेंट्रिकलमध्ये.
आणि व्हेंट्रिकलमध्ये ब्लड गेल्यानंतर पुन्हा ते व्हेंट्रिकलचं ब्लड एट्रियममध्ये येऊ दिलं जात नाही. येते ना लक्षात. सो ट्रायकास्पिड अँड बायकास्पिड वॉल्व्स प्रिव्हेंट दी युनिडिरेक्शनल फ्लो ऑफ द ब्लड अँड अवॉइड दी बॅक फ्लो ऑफ ब्लड. त्यानंतर आहे व्हेंट्रिकल्स. तर व्हेंट्रिकल्स जे आहेत तिथे तुम्हाला पाहायला मिळेल व्हेंट्रिकल्स आर थिक वॉल्ड. या डायग्राममध्ये सुद्धा तुम्हाला इथे दिसेल की व्हेंट्रिकल्स कसे आहेत, थिक वॉल्ड आहे बघा. ऑरिकल्स आवरण हे थिन आहे, पातळ आहे, आणि व्हेंट्रिकल्स आवरण हे जाड आहे बघा. सो बोथ द व्हेंट्रिकल्स आर थिक वॉल्ड. हे दोन्ही व्हेंट्रिकल्स कसे आहेत, जाड आवरण असलेले आहेत, थिक वॉल्ड आहे. दीज आर कॉल्ड ॲज पंपिंग चेंबर्स. कारण ते आलेलं ब्लड जे आहे ते पंप करण्याचं काम करतं, म्हणून तिथे कार्डियक मसल्सचा मोठा थिक लेअर असला पाहिजे. सो हॅज टू पंप दी ब्लड इन टू द रिस्पेक्टिव्ह ब्लड वेसल. म्हणजे काय, राईट व्हेंट्रिकलमधली जे ब्लड आहे ते पल्मोनरी आर्टरीच्या मार्फत लंग्सकडे पाठवायचं आहे, आणि लेफ्ट व्हेंट्रिकलमध्ये असलेलं जे ब्लड आहे ते एओर्टाच्या मार्फत बॉडी पार्ट्सकडे पाठवायचं आहे. तर म्हणून या ठिकाणी हृदयाच्या व्हेंट्रिकलचं जे वॉल आहे ते कसं आहे, मस्क्युलर आहे, मोर मस्क्युलर आहे, थिकर आहे. स्पेशली त्याच्यामध्ये पहा, लेफ्ट व्हेंट्रिकलमध्ये असलेलं जे काही वॉल आहे लेफ्ट व्हेंट्रिकलचा, इट इज मोर मस्क्युलर अँड अबाउट 3 times थिकर दॅन दी राईट व्हेंट्रिकल. ही अत्यंत महत्त्वाची स्पेसिफिक फीचर आहे. अँड इट शोज सेव्हरल रिजेस कॉल्ड एज कॉल्युमनी कार्नी. या व्हेंट्रिकलच्या आतल्या बाजूला या आवरणामध्ये काय आहे, कॉल्युमनी कार्नीमध्ये रिजेस आहे, त्याला कॉल्युमनी कार्नी असं म्हणतात, किंवा त्याला म्हणतात ट्रॅबॅक्युलरी कार्नी. दॅट डिवाइड द ल्युमेन ऑफ व्हेंट्रिकल इंटू स्मॉल पॉकेट्स ऑफ फीचर्स. इथे पहा, तुम्हाला या डायग्राममध्ये पाहायला मिळेल की हे जे ऑरिकल आहे, ॲट्रियम आहे किंवा ऑरिकल आहे, ते पूर्ण प्लेन आहे गोल आतल्या बाजूनं, पण व्हेंट्रिकलमध्ये तर असे फोल्ड्स आहेत, लॉन्जिट्युडिनल फोल्ड्स आहेत. तर त्याला काय म्हणतात, ट्रॅबॅक्युलर कार्नी. द ल्युमेन ऑफ व्हेंट्रिकल ऑल्सो शोज इन एलास्टिक फायबर्स कॉल्ड एज कॉर्डी टेंडिनी. तर या ठिकाणी ह्या कॉर्डी टेंडिने दाखवल्या बघा, हे कॉर्डी टेंडिने नाव दिसते तुम्हाला, आणि या कॉर्डी टेंडिने कोणाला जोडलेले आहेत, तर या बायकास्पिड वॉलला जोडलेले आहे बघा, बायकास्पिड ऑर मिट्रल वॉल्व. तर त्याला सपोर्टिव्ह म्हणून या कॉर्डी टेंडिने आपल्याला पाहायला मिळतात. आलं लक्षात. तर या पद्धतीने कॉर्डी टेंडिने सुद्धा तुम्हाला या व्हेंट्रिकल्समध्ये पाहायला मिळतील. दे अटॅच टू द बायकास्पिड अँड ट्रायकास्पिड वॉल, अँड अनदर एंड इज अटॅच टू द व्हेंट्रिक्युलर वॉल, दॅट इज वॉट पेपिलरी मसल. अँड दे रेग्युलेट देअर ओपनिंग अँड क्लोजिंग. म्हणजे बायकास्पिड अँड ट्रायकास्पिड वॉलचं ओपनिंग आणि क्लोजिंग मेंटेन करण्याचं काम ते करतात. राईट व्हेंट्रिकल opens into the pulmonary aorta, while the left ventricle opens the aorta, that as you earlier are well known. And these openings are also guarded by the semilunar valves. या दोन्ही ज्या मोठ्या ब्लड वेसल आहे व्हेंट्रिकलपासून निघालेल्या, या दोन्ही ब्लड वेसलच्या ओपनिंग ज्या आहेत रिस्पेक्टिव्ह व्हेंट्रिकलमध्ये असलेल्या, त्या ओपनिंगला सेमिलुनार वॉल्व्स आहेत. दीज वॉल्व्स प्रिव्हेंट द बॅक फ्लो ऑफ ब्लड इंटू द व्हेंट्रिकल. तर या पद्धतीने आपल्याला हृदयाचं इंटरनल स्ट्रक्चर हे बघता येईल. आता याच्यानंतरचा भाग जो आहे तो आहे पंपिंग ॲक्शन ऑफ हार्ट. म्हणजे हृदय ॲक्च्युली कशा पद्धतीनं कार्य करतं, हृदयाचं आकुंचन आणि प्रसरण, की ज्याच्यामुळे रक्तपुरवठा संपूर्ण शरीरभर केला जातो, त्याप्रमाणे शरीरभर असलेलं जे रक्त आहे पुन्हा गोळा करून हृदयाकडे पंप केलं जातं किंवा हृदयाकडे आणलं जातं. तर ही जी क्रिया आहे याला पंपिंग ॲक्शन ऑफ हार्ट कशा पद्धतीने चालतं, हा भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. फॉर द टायमिंग आत्ताच्या या लेक्चरमध्ये आपण एक्सटर्नल स्ट्रक्चर ऑफ ह्युमन हार्ट आणि इंटरनल स्ट्रक्चर ऑफ ह्युमन हार्ट या दोन्ही बाबी आपण पाहिलेल्या आहेत. तर मला खात्री आहे तुम्हाला निश्चितपणे हे इंटरनल स्ट्रक्चर आणि एक्सटर्नल स्ट्रक्चर ऑफ ह्युमन हार्ट कळालं असेल. या सेशनच्या शेवटी मी पुन्हा तुम्हाला एकदा रिवाईज करेल की हृदय हे 4 चेंबरचं बनलेलं आहे माणसाचं. वरचे 2 चेंबर जे आहे त्याला ॲट्रिया म्हणायचं, खालचे 2 चेंबर जे आहे त्याला व्हेंट्रिकल असं म्हणायचं. आणि हृदयाचे डावा आणि उजवा असं जर भाग आपण पाहिला तर त्याच्यामध्ये राईट साईड आणि लेफ्ट साईड. तर लेफ्ट साईडला लेफ्ट ॲट्रियम आणि लेफ्ट व्हेंट्रिकल, राईट साईडला राईट ॲट्रियम आणि राईट व्हेंट्रिकल. In addition to that, the left side is consisting of oxygenated blood and the right side is consisting of what? Deoxygenated blood. This much you have to remember, isn't it? So that's what the internal structure of
human heart and in external structure of human heart. We'll meet again in the next lecture to discuss the pumping action of human heart. Hope you enjoyed this lecture. Jai Gurudev.